बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका उर्मिला पवार लिखित आत्मकथन आयदान प्रकरण 10वे. ते 4थीचं वर्ष होतं. ते एकदाच संपलं, पण रिझल्टचं कवित्व उरलंच होतं. माझ्या रिझल्टसाठी माझ्यापेक्षा माझी आई उत्सुक असायची. आज तुझा रिजेक्ट आहे ना, मग जा लवकर चालत, असं ती मला सारखं बजावत राहायची. त्यामुळे मी नाईलाजानं रेंगाळत शाळेत जायचो. अभ्यासाच्या नावानं बॉम्ब असल्यामुळे रिझल्टच्या दिवशी माझ्या छातीत पाकपुक व्हायचं. गुरुजी रिझल्ट घेऊन वर्गात आले की गुरुजींखेरीज इतर काही दिसत नसे. गुरुजी आमचे नावं, नंबर आणि पास की नापास हे एवढ्या मोठ्यानं ओरडून सांगायचे की ते 4 गाव ऐकू जायचं. पत्र्याच्या पार्टिशनच्या पलीकडील वर्गातही तेच चाललेलं असायचं. त्यामुळे तिकडच्या इकडच्या गुरुजींचे आवाज सर मिसळ होऊन कधी कधी पासाचं नापास आणि नापासाचं पासही ऐकू यायचं. तसं होऊ नये, गुरुजींचा आवाज बरोबर ऐकू यावा म्हणून आम्ही 33 कोटी देवांचा धावा करत कान ओंजळीत घेऊन बसायचो. कानावर पास असा शब्द पडला की पोरं हे करीत जागच्या जागी टुनकन उठून प्रगती पुस्तक घ्यायला गुरुजींकडे धावायची. प्रगती पुस्तक घेऊन ते बघत उकळ्या फुटल्यासारखी जागेवर येऊन गुदगुदत बसायची. त्यांच्याकडे बघून आपला भोपळा फुटणार या भीतीने मी अंग आकसून कान मुडपून मुडपून ऐकत राहायची. 4थीच्या रिझल्टच्या वेळी तसंच झालं. कसं तरी एकदाच पास होऊ दे आणि मारकुट्या हेर्लेकर मास्तरांच्या तावडीतून सुटका होऊ दे असा मनातल्या मनात जप करीत मी बसले होते. माझ्या आधीचे नंबर पास झाले, पण 2 पोरं गळपटली. फटका बसल्या उंदरासारखी ती जागच्या जागी चिडीचूप होऊन बसली. गुरुजींनी माझा नंबर पुकारला तशी माझ्या संपूर्ण शरीराचा कान झाला. पाय लटपटले, छातीचा ड्रम वाजू लागला आणि पोरांच्या मधून धडपडत मी टेबलापाशी गेले. मी जाईपर्यंत गुरुजी माझ्याकडे रोखून पाहत होते. मग एखादं प्रशस्तीपत्रक हातात द्यावं तसं प्रगती पुस्तक माझ्या हातात देत ते माझं नाव पुकारून ओरडले, नापास. पोरांच्यात खसखस पिकली. मी गुरुजींकडे पाठ फिरून माझ्या जागेकडे निघाले तसे ते म्हणाले, हे दाखव तुझ्या आईशीला. गुरुजी आणखीही काहीतरी बडबडले, पण नापास हा शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीन वगैरे सरकली होती आणि कानाचे दडेही बसले होते. हे सारं आईच्या मारापेक्षा हेर्लेकर गुरुजींच्याच वर्गात पुन्हा बसावं लागणार या विचारानं झालं होतं. खरं तर रडूही फुटलं होतं, पण ते बाहेर दिसू न देता मी जागेवर येऊन बसले आणि माझ्या नंतरची सर्व पोरं नापास होऊ देत अशी दुष्ट इच्छा मनात वागवत नापास झाल्यांची तोंड पाहू लागले. गुरुजी रिझल्ट सांगून आणि सुट्टी जाहीर करून उठले तसे सगळी पोरं कोरसमध्ये हे करीत सुट्टीचा आनंद घ्यायला उड्या मारत बाहेर पळाली. मी गुरुजींच्या आपण दृष्टीस पडू नये म्हणून त्या चुकवत चुकवत हळूहळू बाहेर पडले. नापास झालेल्यांसाठी थोडा वेळ व्हरांड्यात रेंगाळले, पण त्यांनी तर केव्हाच पोबारा केला होता. माझ्या चेहऱ्यावर पृथ्वी दुभंगून पोटात घेईल तर बरं होईल असे भाव होते. आणि आता घरी जावं की कुठंतरी जाऊन तोंड काळं करावं या विचारानं रडवेली होऊन मी एकटीच वरांड्यात इकडे तिकडे फिरत होते. तेवढ्यात माझ्या भावाचा मित्र सुभाष देसाई काहीतरी कामानिमित्त तिथून जात होता. पूर्वी तोही आमच्या शाळेत शिकत होता. त्यानं मला पाहिलं. तो पुढे येत विचारू लागला, काय ग, तू नापास झाली आहेस काय? मी नुसती मान हलवली. कितवीत? 4थीत असं म्हणून मी आता मुसमुसायला लागले. अगं अगं मग अशी रडतेस काय खुळ्यासारखी? माझी बहीण कमल बघ, प्रत्येक वर्गात नापास होते पण रडत नाही तुझ्यासारखी. उलट ती दुप्पट उत्साहातनं अभ्यासाला लागते. तूही तसंच कर. हे बघ,
तू आता स्कॉलरशिपच्या परीक्षेलाच बस. बघ, तू तीही परीक्षा पास होशील. रडू नकोस. जा जा घरी जा. असं म्हणून त्यानं माझ्या डोक्यावर थोपटल्यासारखं केलं आणि तो निघून गेला. त्याच्या त्या शब्दाने मला एकाएकी खूप बरं वाटलं. दाटून आलेलं कसंनुसं झालेलं मन मोकळं झालं आणि आता घरच्यांना तोंड कसं द्यायचं हा फालतू विचार करत न बसता निगरगठ्ठासाठी मख्ख चेहरा करून घरी आले. अंगणात आय नेहमीसारखी टोपल्या विणत बसली होती, पण तिचा एक डोळा माझ्या वाटेकडे होता. मी दिसताच हातातलं काम थांबवून ती मांजरीसारखं माझ्याकडे पाहू लागली. मी उंदरासारखं अंग चोरत दारातून आत सटकणार तेवढ्यात दाराशी उभ्या असलेल्या माझ्या मोठ्या बहिणीनं माझं तोंड बघूनच मला काही न विचारता म्हटलं, दाखव बघू तुझं अधोगती पुस्तक. ती माझ्या प्रगती पुस्तकाला असंच म्हणायची. मी मुकाट्यानं तिच्यासमोर धरलं. तिनं त्याच्यावर फक्त नजर फिरवली आणि बिचारी काही न बोलता घरात गेली. पण तेवढ्यात माझी सदैव काळजी वाहणारा म्हणजेच काळजीवाहू भाऊ शाहू तिथं आला आणि त्यानं हेर्लेकर गुरुजींपेक्षा 10 पट मोठ्यानं ओरडून माझा रिझल्ट आईला ऐकवला. तशी आई हे एवढे मोठे डोळे करून माझ्याकडे पाहत म्हणाली, आ नापास झाली, केला ना कल्याण. आणि ती मग मला आणि स्वतःलाही शिव्या घालू लागली. काळजीवाहू भाऊ आईला म्हणाला, अगं अशा शिव्याने काय होणार आहे, शिमटे घेणीचा आंगळी फोडून काढीला. असं म्हणून त्यानंच माझ्या पाठीत जोरात रट्टा मारला आणि तो मला खाऊ की गिळू अशा नजरेनं बघू लागला. आय खरोखर शिमटी घेऊन फोडायला येते की काय म्हणून मी तिच्याकडे बघितलं तर ती नापास झालेल्या पोरांसारखीच आतल्या आत अश्रूपीत बसली वाटली आणि मी चांगला अभ्यास करायच्या कृतनिश्चयानं घरात पाऊल ठेवलं. रिपोर्टर मंडळींनी प्रेसवर बातम्या आणून टाकाव्यात तशा बाजारात भाऱ्या वरंडी घेऊन येणाऱ्या बायका येता जाता आमच्या आईला गावाकडच्या, घरामधल्या, बाजारातल्या आणखी कुठल्या कुठल्या बातम्या पुरवायच्या. आमची आई अंगणात हारे करंडे विणत बसलेली असायची. ती हातातलं काम करता करता त्या ताज्या फडफडीत बातम्या ऐकायची. कधी कधी आम्ही भावंड अवतीभोवती असायचो. त्यातल्या सनसनाटी बातम्याने आमचे पाय तिथंच रेंगाळायचे. परतीच्या मार्गावरची एखादी सून भारी किंवा वरंड बाजारात विकून विहिरीवर पाणी पिऊन पदरानं तोंड हात पुसत आईजवळ येऊन तक्रारीच्या सुरात आई म्हणायची, ऐकलं काय जे आत्तोजी, माझी सासू मला लई त्रास देते, शेलते. आपल्या घोवावरनं माझा संशय घेते आणि मुंबईच माझ्या घोवास पत्र पाठवून निरोप पाठवून त्याचं कान भरते. तुम्ही तरी त्याला काहीतरी सांगा. मग हळू आवाजात सासूची चहाडी सांगते, आत्तोजी तुम्हास माझ्या सासवची आजची गोष्ट सांगू, तुम्ही कुणा सांगू नका. आज सकाळी गावाकडनं येताना चालता चालता माझ्या सासवनं वाटावर कुलवाडणीचा कोंबडा धरला आणि मगाशी फगर वटारात नेऊन इकला. आता जर ते कुलवाडीनं मला धरलान तर मी काय करू. बातमी सांगून ती माझ्या आईची प्रतिक्रिया बघायची. पण आई आपली मशीन सारखी हातातली टोपली विणत मुकाट बसलेली बघून ती सून उठून चालायला लागायची. सुनाच्या पाठोपाठ तिची सासू यायची. डोक्यावरच्या हातातला जिन्नस कावळ्या कोंबड्यापासून सुरक्षित राहावा म्हणून आईजवळ ठेवून पाणी बिनी पिऊन यायची आणि विचारायची, ती अवधसा माझी सून आली होती काय. होय आली होती. आईचं कोरं उत्तर. काय सांगित होते. नाही बा. काय सांगितलं, काय काय झालं. आईच्या उत्तरानं समाधान पाहून मग ती आई शेजारी बसकन मारून टोपलीतली लाकडासारखी सुकी भाकरी काढून दाताखाली कडाकडा सावत सुनेच्या कागाला सांगायची, ते रांडण मला नुक्को जलम केला नाही. माझा पोर तिकडं मुंबई झाडाची काढा करतोय आणि ही इकडं उंडागते आहे. घड्या माणसाने डोलं मारीत फिदी फिदी हसते आहे.
कुल्ल उडवीत गावागावात खेळ बघाय जातीया. भारी वरण लेकून पैसे चुरून ठेवते आणि खाजक घेऊन खाते. घरातल्या कामास बा झवल तर हात लावी. भडवा माझा घोत रान सुनचीच बाजू घेतोय. त्याला लागू आहे ना ती. रान झाली असवा तर काय करील पेसवा. सासू सुनेबद्दल असं अदवा तदवा बोलून रागाचा निचरा करून उठायची. या अशा बातम्या आम्हाला फडतूस वाटायच्या. त्यात काही दम नसायचा. पण काही बातम्यावर अग्रलेख किंवा कॉलम लिहून होतील अशा त्या उत्कंठावर्धक आणि सनसनाटी असायच्या. आजही त्या माझ्या मनात घर करून आहेत. आमची आई अंगणात बसून विणकामाचं चक्र फिरवत फिरवत त्या बातम्या एखादा हुंकार देऊन किंवा शब्द वाक्य बोलून नुसतं ऐकायची. पोटात ठेवायची. हिचं तिला किंवा तिचं हिला करायची नाही. त्यामुळेच की काय सुरक्षित ठिकाण म्हणून त्या आपल्या मनाचा निचरा आमच्या आईजवळ करत. आज वाटतं की आईच्या हातातल्या त्या टोपल्यावर करंड्यावर गाण्याच्या रेकॉर्डवर जशी सुई ठेवतात तशी सुई लावली असती तर कित्येक जणींच्या व्यथा वेदनांचे सुरस कहाणींचे स्वर त्यात उमटले असते. बाबा असतानाच आईचं गंडमाळेचं दुखणं सुरू होतं. तिच्या मानेखाली गळ्याजवळ गावठी बोरा एवढ्या 3-4 गाठी आल्या होत्या. त्याची एक एक गाठ पिकून तिला भयंकर वेदना व्हायची. ती तापानं फणफणायची. बाबांनी एकदा डिंगणी गावाहून एका वैद्याला आणलेलं आठवतं. त्यानं विड्याचं पान तुपात बुडवून पिकल्या पाठीवर ठेवलं आणि बोठा एवढं हळकुंड चुलीत चांगलं लाल भडक करून ती चिमट्यात धरून त्यानं त्या गाठीला डाग दिला. चर्र चर्र आवाज होऊन धूर झाला आणि आई प्राणांतिक वेदनेनं किंचाळली. ती किंकाळी आजही माझा मेंदू धडकावते. गाठ पिकली की त्यावर अशा तऱ्हेने डाग द्यायचं शास्त्र त्या वैद्यानं बाबांना सांगितलं आणि तो औषध देऊन गेला. तो डाग देताना आई जीवाच्या आकांतानं ओरडायची. गुरासारखे हात पाय झाडायचे. तापानं फणफणायची. प्रत्येक गाठीतून कित्येक दिवस रक्त पू वाहत राहायचं आणि ती अगदी मरायला टेकायची. बाबांच्या मृत्यूनंतरही बरेच दिवस आईला गंडमाळा पुन्हा पुन्हा येत होत्या. ती तापानं फणफणत होती. त्यात तिला वायघोळ्याचं दुखणं नव्यानं सुरू झालं. खरं तर हे दुखणं बाळंतपणानंतर बायकांना होतं. काहींचं थांबतं, काहींचं लांबतं. आई पोटात दुखून हैराण व्हायची. कधी उजवीकडे कधी डावीकडे वायू भरायचा. मग तिच्या पोटावर मंजुळा ताई किंवा शाहू कुणीही तांब्या धरायचे. तांब्या धरण्याची पद्धत अशी होती की जिथं वायू भरला असेल पोटाच्या त्या भागावर कसलं तरी पीठ भिजवून त्याची लहानशी चकती करून ठेवत. मग पेटलेली पंती त्या चकतीवर बसून त्या पंतीवर उपडा तांब्या गच्च दाबून धरत. आत पंती विझली की आईच्या पोटाची कातडी आतल्या वायूसह तांब्यात हळूहळू खेचली जाऊन आईच्या वेदना कमी होत होत. असा हा वात तिला कधीही कुठेही हैराण करायचा. शक्यतो ती हातातलं काम न सोडता एका हातानं पोटात जात्याचा खुंटा वगैरे दाबून धरून दुसऱ्या हातानं टोपल्यावर बिळं सरी बांबूच्या पट्ट्या फिरवत राहायची. अगदीच असह्य झालं की गडाबडा लोळायची. मंजुळा ताई तेव्हा 16-17 वर्षांची होती. तिला कोणीतरी सांगितलं की वेंगुर्ल्याला आणि मिरजेमध्ये वानलेसवाडीला अशी 2 हॉस्पिटल आहेत. तिथं आईला घेऊन जा. तिथं फॉरेनची डॉक्टर रोग्यावर इलाज करतात. तिथं ती बरी होईल. ताईनं मग आईला वेंगुर्ल्याला नेलं. आई वेंगुर्ल्याला गेली तेव्हा तिच्या हाडांचा अगदी पिंजरा उरला होता. तबल्यावर ताणून बसवल्यासारखी चेहऱ्याची पांढरी फटक चांबडी, खणखणीत सुक्या लाकडासारखा वर आलेला नाकाचा शेंडा, पोपडे धरलेले ओठ, निस्तेज डोळे. अशी ती आम्हा सर्वांवर नजर फिरवून एसटीत बसली तेव्हा ती आम्हाला पुन्हा दिसणार नाही असंच सर्वांना वाटलं होतं. एखादा साधा आडगावचा पाडगावचा पाहुणा येऊन परत निघाला तरी रडण्याची पद्धत होती. इथं तर आमची जन्मदात्री निघाली होती. त्यामुळे अर्थातच आम्ही म्हणजे अक्का, शाहू, मी, आमचे मामा वगैरे रडलो वेगलो होतो. आईसोबत मेहुणे गेले होते.
पण ते दोघींना तिथं पोचवून आईला ॲडमिट करून परत आले. मंजुळाताई एकटी तिथे पेशंटच्या नातेवाईकांसाठी असलेल्या खोलीत राहत होती. एवढीशी खोली, जमीन उंदीर घुशीने उखडलेली. रात्रभर खोलीत घुशी धुडघूस घालत. अशा अवस्थेत तिथं चूल पेटवून आईचं आपलं जेवण करून आईची सेवा करीत होती. आई महिन्याभरानंतर पूर्ण बरी झाली आणि घरी आली तेव्हा तिच्या हाडावर थोडं मांस चढलं होतं. डोळ्यांतही ते झालं होतं आणि ती चक्क हसत हसत यष्टीतून उतरली. माझे आई आले, आई आले म्हणत आनंदून मी तिच्या गळ्याला मिठी मारली. त्या पर मुलखात लहान वयात ताईनं आईची सेवा केली, ती आईची आई झाली. मी मात्र आईशी लहानपणी वाईटच वागले होते. सकाळी उठल्या उठल्या कोऱ्या चहाबरोबर रात्रीची भाकरी बिकरी खाऊन झाली की मागची लाकडं ठेवायच्या उघड्या पडवीत मी करवंट्या, बाटलीची बुचं, पत्र्याची डबडी घेऊन 3 दगडांची चूल मांडायची. एक करवंटी भरून माती घेतली की ती भिजवून त्या चुलीवर भात म्हणून शिजत ठेवायची. खाली बारक्या काटक्या बिटक्या सारायची. मग वय कुंपण मधल्या झाडाझुडपांची पानं आणून ती दगडाच्या पारीवर दगडानं ठेचून त्याचा रस दुसऱ्या करवंटीत आमटी म्हणून जमवायची आणि उरेल तो चोथा बाटलीच्या बुचात भाजी म्हणून ठेवला की स्वयंपाक तयार व्हायचा. तो जेवायला मग माणसं लागायची. त्यासाठी आमच्या घराच्या पाठीमागे कापडी वकिलांचं घर होतं. त्या घरात 3-4 बिऱ्हाडं असायची. त्यांच्या उकिरड्यावर जायची. तिथं बाटल्या, बुचं, खेळण्यांचे तुकडे म्हणजे एखाद्या कचकड्याच्या बाहुलीचा हात, पाय, तोंड, मातीचा तुटला फुटला कुत्रा, कोंबडा असलं काहीतरी सापडायचं. त्याच्यावरची माती, धुळा, राख फुंकून फुंकून साफसूफ करून गोळा करत राहायची. अशा वेळी मी कुठाय अशी घरात माझी कोणी चौकशी केली की आई सांगायची, ती काय तिकडं उकिरडं फुकतीय. मी ती म्हण खरोखरच सार्थकी लावत असायची. तिथून मग उठायचं आणि दुसऱ्या बाजूच्या कंपाऊंडमध्ये रस्त्याला लागून ढेकणे नावाच्या शिंप्याचं शिवणकामाचं दुकान होतं. त्याच्या दुकानातला कचरा तो अर्धा आमच्या कंपाऊंडमध्ये टाकायचा. त्या कचऱ्यात कापड्याचे छान छान रंगीबेरंगी तुकडे, चिंध्या असायच्या. त्या आणून कापडीच्या उकिरड्यावरून आणलेल्या बाहुल्यांचे अवयव त्या चिंध्यात गुंडाळून मी बुजगावण्यासारख्या बाहुल्या करायची. त्यांना पांगाऱ्याच्या लाल भडक फुलांच्या पाकळ्यांनी सजवायची आणि पांगाऱ्याच्या पोपटी पानावर तयार केलेलं जेवण वाढायची. कधीकधी माझ्याबरोबर खेळायला समोरच्या शिर्केवाडीत गडी म्हणून काम करणाऱ्या कांटीकर जोडप्याच्या मुली कुंती, चांगुना, बयो यायच्या. कधीकधी आम्ही नवरा बायकोचा खेळही खेळायचो. कुंती आमच्याहून कितीतरी मोठी होती. ती खेळात आमचा तिघींचा नवरा व्हायची आणि आमच्याकडून वाटेल ते करून घ्यायची. अगदी वाटेल ते. धन्यवाद. उर्वरित आत्मकथन पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.